कराड तालुक्यातील मलकापूर येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून एका शाळेतील अल्पवयीन मुलीची त्याच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी छेड काढल्याची घटना समोर आली आहे। या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील संबंधिताकडे गेले असता 8वी आणि 10वीतील काही विद्यार्थी तसेच त्यांच्यासोबत असलेल्या इर्शाद मुल्ला वय 35 यांनी मिळून त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीत मुलीचे वडील गंभीर जखमी झाले आहेत। अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन कायदा हातात घेण्याच्या प्रवृत्तीला वेळीच आळा बसला पाहिजे। अशा घटनांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी अशी मागणी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली आहे। माझ्या मुलीला मी शाळेतून बाहेर घेऊन आल्यानंतर रोडला बैलबागा रोडला ते दोघं तिघांनी ओरडून चिडवलं। नंतर मी रिटर्न मागं फिरून विचारला गेलो तर माझ्या अंगावरती 10-12 जण आलंय। त्यानंतर तिकडून इर्षादला त्यांनी फोन केला, इर्षाद तिथं आला आणि त्यांनी माझ्या मारहाण केली। किती मुलं होती तुम्हाला मारहाण? मला पहिल्यांदा होता असताना ते दोघं 5-6 जण होती ती। नंतर ते दोघं तिघांनी धरलं आणि इर्षादनं मला दगड मारला। यामध्ये जे पहिली 5-6 जण मारणार होते ते सगळे शाळेतली मुलं होती? शाळेतली मुले 10वीची होती, सगळी 10वीची। 9वी 8वीची एक दोघच होती ती। तुमच्या मुलीला वारंवार चिडवलं जात होतं, हे घटना तुम्ही शाळेला किंवा तुम्हाला मुलीला कधी सांगितलं? एका वर्षापूर्वी सांगितलं होतं। त्यानंतर आता 4-5-3-4 महिन्याला चालू झालं घटना आणि 2-3 दिवस सलग मी आणा होतो ना, मला कळालं। आणा गेल्यानंतर मला कळालं की हे काय तर असं होतं म्हणून मी गेलो आणायला। असं 2-3 दिवसांनी मला लगेच कळाल्यानंतर मी आणा गेलो। ही जी छेडछाड झाली यामध्ये नक्की काय असं तुम्हाला मुलीला उद्देशून बोललं जात होतं किंवा तुम्हाला बोललं जात होतं कुठल्या शब्दानं? मुलीला वगैरे काय नव्हते, ते नुसते असं की नाव अंडे बिंडे असं म्हणायचे, काय ते बॉस अंड्या बॉस असं काय चिडवायची जोरकत आवाज काढून म्हणून विचारायचं। आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे। त्याला कुठलं शिक्षण झालं आणि त्याला जास्तीत जास्त जेवढी होता होईल तेवढी त्यांनी कठोर शिक्षा द्यावी हे आमचं मागणं आहे। जय शिवराय। यामध्ये आम्ही आता पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। सकल हिंदू समाज मलकापूर यांच्या मार्फत आम्ही आता निवेदन दिले आणि साहेबांना सांगितलंय की निर्भया पथक आणि पेट्रोलिंग त्या ठिकाणी वाढवावं आणि शाळा प्रशासनाला पण आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या मुलींचं संरक्षण तुमच्याकडे झालं पाहिजे, अन्यथा आम्ही सर्व ऍडमिशन शाळेतून काढून टाकू।